विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आपल्या द स्कॉलर मॅथ ग्रुप या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत. मागील व्हिडिओमध्ये आपण रोमन संख्या कशा तयार करायच्या याचे नियम पाहिले होते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण यावरील सराव प्रश्न पाहणार आहोत. रोमन संख्या चिन्हे या घटकावर नवोदयच्या परीक्षेमध्ये, शिष्यवृत्तीच्या परीक्षेमध्ये प्रश्न कसे येतील ते आपण बघूया. तर पहिला प्रश्न आहे, 500 या संख्येला रोमन संख्या चिन्ह कसे लिहिले जाते. आता सुरुवातीलाच आपण पाहिलं होतं रोमन संख्याचे चिन्ह पाहता वेळेस LCDM आणि तेच पर्याय आलेले LCDM. इथे 1 2 3 4 असे पर्याय दिलेले. कधी कधी ABCD सुद्धा असू शकते, ABCD असते. मग आता बघूया 500 या संख्येला रोमन संख्या चिन्हात कोणतं चिन्ह आहे. L म्हणजे 50, C म्हणजे 100, D म्हणजे 500 आणि M म्हणजे 1000. तर 500 याचं उत्तर येईल D, 3 नंबरचं. म्हणून विद्यार्थ्यांनी काय करायचं परीक्षेमध्ये, या 3 नंबरला पूर्ण असं गोल करायचं, किंवा C असेल तर त्याला पूर्ण गोल करायचं. कधी कधी ते ABCD मध्ये असू शकते, कधी 1 2 3 मध्ये असू शकते. सर्कल त्या जे उत्तर आहे त्या उत्तराच्या पर्यायाचं ते गोल करायचं, म्हणजे तुमचं उत्तर ते परीक्षेमध्ये ग्राह्य ठरेल. दुसरा प्रश्न पाहूया. 55 ही संख्या रोमन संख्या चिन्हात कशी लिहितात. इथे सुद्धा पर्याय दिलेले आहेत. पर्याय नंबर 1 CV, C फॉर सेंचुरी, V फॉर 5, म्हणजे हे 105 होईल. L फॉर 50, V फॉर 5, हे उत्तर आपलं आहे. म्हणजे 2 नंबरचं पर्याय उत्तर आहे. बाकीच्या म्हणत आपल्याला काय पाहायचं काम नाही आहे, उत्तर सापडलं काय, मग आपण 2 नंबरच्या उत्तराला गोल करू. अशा प्रकारे विद्यार्थ्यांनी योग्य उत्तर निवडायचं आणि त्याचा जो पर्याय क्रमांक असेल, त्याचा जो पर्याय क्रमांकाचा अक्षर असेल त्याला मात्र गोल करायचं. तिसरा प्रश्न बघूया. संख्या थोडी मोठी आहे पण तरी सुद्धा आपण रोमन संख्याचे नियम पाहिलेच आहेत. बघूया. CCXIX ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कशी लिहिली जातात. आता उलट प्रश्न विचारलेला. पहिले आंतरराष्ट्रीय होते, ते रोमन मध्ये विचारले. आता रोमन दिलंय आणि आंतरराष्ट्रीय मध्ये विचारले, तेव्हा आपण काही काळजी करायची नाही. बघूया. C म्हणजे 100. मग आपण याची बेरीज करूया. 100 आधी, परत C 100. आपण पाहिलं ना नियमामध्ये, उजवीकडच्या संख्या असतील मोठ्या संख्येचे त्याला काय करायचं, बेरीज करायची. नंतर आहे X 10, IX म्हणजे 9. या सगळ्यांची जर बेरीज आपण केली, 100 अधिक 100 200, अधिक 10 210, अधिक 9, तर उत्तर येईल 219. आहे का पर्याय? चौथा पर्याय आहे. मग आपण काय गोल करणार, 4 नंबरला गोल करणार. अशा प्रकारचे बरेचसे प्रश्न आपण या घटकामध्ये पाहू शकतो. आम्ही या चॅनलच्या माध्यमातून नमुना दाखल हे 3 प्रश्न घेतलेले आहेत. पुस्तकामध्ये, तुमच्या पेपरमध्ये किंवा आणखी इतर कोणत्याही पुस्तकामध्ये बराच सराव संच दिलेला असतो. आपण रोमन संख्या चिन्हांचे नियम लक्षात ठेवून तो सराव प्रश्न सोडवाल अशी आशा व्यक्त करतो. हा प्रश्न जो आहे पहिला 1 नंबरचा प्रश्न, तो प्रश्न परीक्षेला आलेला आहे 2021च्या. बघा, असं साधा माहीत असेल तर आपल्याला डायरेक्ट उत्तर द्यायचं. तर असे प्रश्न आपण सराव कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आमचे व्हॉट्सअप चॅनल सुद्धा आहे, ते पहा आणि घरी बसून आपण शिष्यवृत्तीचा अभ्यास करा आणि चांगले घवघवीत यश मिळवा. धन्यवाद. भेटूया पुढील व्हिडिओ.